म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही खूप जास्त गोष्टी अनुभवल्यात, हा प्रश्न चुकीचा आहे. त्यामुळे हाय हॅलो नमस्कार. खटपटीचा अर्ज प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा 18 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे आणि त्यानिमित्तानंच आपल्यासोबत आता अजय सर आहेत. अजय सरांना आपण अनेक वेगवेगळ्या मूव्हींमधून पाहिलं आणि सर खरंच मी देखील तुमचा जेन्युइन फॅन आहे, माझी फॅमिलीसुद्धा, आणि आज तुम्हाला भेटलो आहे तर याचाही एक आनंद आहे. पण मला पहिला प्रश्न असेल की सिनेमाबद्दल की एकंदरीत मी जास्त विचारणार नाही, पण एकंदरीत हा 1.5 वर्षाचा प्रवास होता, शूटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी, कसा अनुभव होता या सिनेमाला घेऊन? छान होता. सर्वप्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी. जसं शिवराज अष्टक हे दिग्पालच्या डोक्यातलं स्वप्न आज 5वा चित्रपट झाला, त्यामुळे सुभेदारा 5वा चित्रपट आहे. तर ते 8 चित्रपटांचं जे शिवधनुष्य त्यांनी पेललेलं आहे ते आम्ही टीम म्हणून सगळेजण पूर्ण करणारच आहोत. पण त्याचबरोबरीने आम्हाला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये भक्तिशक्तीचा एक खूप सुंदर संगम आहे. जशी संतांची भूमी आहे तशीच योद्ध्यांची पण भूमी आहे आणि संतांनीसुद्धा जे संस्कार केले या महाराष्ट्रातल्या लोकांवरती, तर मला असं वाटतं की ते कुठेतरी पोचायला पाहिजेत असा विचार दिग्पालच्या डोक्यात आला आणि तेव्हा पहिली फिल्म करायची ठरली की आपण मुक्ताई फिल्म करूया. सिनेमा ठरल्या त्यांनी मला सांगितलं होतं आणि सगळ्या टीमने उचलून धरलं की हा चित्रपट आज काळाची गरज आहे की हा चित्रपट लोकांपर्यंत पोचला पाहिजे, हे संस्कार पोचले पाहिजेत, म्हणून हा चित्रपट घडला. सर मला याच्यानंतर हेही विचारायला आवडेल, वारकरी संप्रदायातल्या या संपूर्ण गोष्टी या सिनेमात तुम्हाला पाहता आला, पण खऱ्या आयुष्यात तुम्ही वारी किंवा आळंदीमध्ये तुमचं येणं वगैरे काही जास्त अनुभवलं होतं का आधी? आळंदी माझा आजोळ आहे, त्यामुळे लहानपणापासून आळंदीत येतो आहे मी. आणि माझ्या आजीचं घर होतं इथे, अजूनही आहे म्हणजे, पण तेव्हा आजोबा मामा हे सगळे मंदिरात असायचे सेवेला, त्यामुळे लहानपणापासून या परिसरात खूप वेळा येणं झालेलं आहे. माऊलींच्या समाधीपाशी बसणं झालेलं आहे, त्यानंतर सुवर्ण पिंपळ तिथे या प्रांगणात खेळलेलो आहे मी. म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही खूप जास्त गोष्टी अनुभवल्यात, हा प्रश्न चुकीचा आहे. त्यामुळे ह्या परिसरात जास्तीत जास्त वेळ गेल्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट माझ्यासाठी खूप जवळचा आहे आणि लहानपणी मी इथे तितक्या वेळा वावरलेलो असल्यामुळे कदाचित ते पुण्य मला माऊलींनीच दिलेलं आहे की या चित्रपटाचा भाग मी आहे. तर सर चित्रपटाबद्दल काय सांगाल आपल्या सर्व प्रेक्षकांना? या चित्रपटामध्ये मी चांगदेव महाराजांच्या भूमिकेमध्ये आहे. उत्तम चित्रपट झालेला आहे आणि आजच्या काळाची गरज हा चित्रपट आहे. या चित्रपटाला संस्कार आहे जो लोकांसाठी गरजेचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की 18 एप्रिल 2025पासून हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो आहे. महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर, सो जागतिक प्रदर्शन आहे आणि हा चित्रपट आमच्या सगळ्या चित्रपटांसारखाच सहकुटुंब सहपरिवार जाऊन बघा. तुम्हाला गाणी आवडतील, तुम्हाला भावना आवडतील, तुम्हाला सीन्स आवडतील आणि असा सगळ्यांनी मिळून एकत्र बघण्यासारखा चित्रपट आहे. त्यामुळे आवर्जून थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा. येस, तर नक्कीच आपण 18 एप्रिल रोजी संत मुक्ताई ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा पाहायला विसरायचा नाही. थँक्यू.